बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 3 वर तालुका पोलिसांनी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटखा व पान मसालाच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवली असून पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली आहे। मागील आठवड्यात 23 लाखांच्या गुटखा पान मसालावर कारवाई केल्यानंतर आता पुन्हा गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई करत 37 लाखांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती प्राप्त झाली होती की मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक MH43 CE 0950 हिच्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी, सेंधवा, मध्य प्रदेश कडून शिरपूरकडे अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक होत आहे। सदर मिळालेल्या माहितीवरून दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री एक पथक तयार करून हाडाखेड सीमा तपासणी नाका येथे सापळा रचून संशयित वाहनाचा शोध घेऊन वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला। मात्र सदर वाहन चालक याने वाहन थांबवून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। सदर वाहनावरील क्लीनर हा पळत असताना काही अंतरावर पकडले। त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनुप पिता दिलीप कुमार शुक्ला वय 23 वर्षे राहणार गाव लहरी पोस्ट लहरा तालुका खेसहारा जिल्हा सिद्धार्थनगर असे असून त्यास सदर आयशर वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिली नाही। सदर वाहन व क्लीनर यास पोलीस ठाण्यात आणून त्यानंतर त्याच्या संमतीने सदर आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी यांची वाहतूक करताना मिळून आला। यात 13,65,000 रुपये किमतीची बनारसी आशिक स्वादिष्ट सुपारी, 6,72,000 रुपये किमतीची सुगंधित तंबाखू, 2,01,600 रुपये किमतीची मिरज सुगंधित तंबाखू आणि 15 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण 37,38,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, PSI कृष्णा पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, संदीप ठाकरे, मोहन पाटील, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, मनोज पाटील यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले असून स्वतः हजर राहून पत्रकारांना याविषयीची माहिती दिली आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये SDPO हिरे आणि सिनियर PI श्रीराम पवार साहेब यांना काल रात्री पहाटे एक बातमी मिळाली होती की प्रतिबंधित असलेले सुगंधी सुपारी आणि सुगंधित तंबाखू अशा आपल्या हद्दीतून पास होत आहेत। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला, हाडाखेड इथे ट्रॅप लावला असता आयशर वाहन क्रमांक आहे MH43 CE 0950 हे अडवले असता त्यातला जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आता निष्पन्न करणं योग्य नाही, तो पळून गेलेला आहे आणि त्याचा जो क्लीनर आहे अनुप पिता दिलीप कुमार शुक्ला वय वर्ष 23 राहणारा खेसहारा जिल्हा सिद्धार्थनगर याला आपण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं एकूण 38 लाखाचा माल आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। सलग 2 दिवसामध्ये ही अतिशय चांगली कामगिरी शिरपूर पोलीस स्टेशनने केलेली आहे। कालच आपण सेम तंबाखू, सुगंधित तंबाखू आणि इतर माल पकडला तर तेव्हा देखील आपण जवळजवळ 24 लाखाचा माल जप्त केलेला आहे। धन्यवाद। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।